7व्या अध्यायात आपण पाहिले की स्वामींनी चोळप्पाच्या साध्या झोपडीला वैकुंठाचे स्वरूप दिले. पण अक्कलकोटमध्ये आता हळूहळू स्वामींची कीर्ती चहूकडे पसरू लागली होती. जिथे कीर्ती असते तिथे फक्त साधे भक्त चेतात असे नाही, तर कधी-कधी स्वतःला ज्ञानी समजणारे लोकही स्वामींची परीक्षा घ्यायला येतात. आजच्या 8व्या अध्यायात आपण पाहणार आहोत की जेव्हा बुद्धीचा अहंकार आणि भक्तीची शक्ती आमनेसामने येते तेव्हा काय होते. स्वामींनी मोठ्या मोठ्या पंडितांना आणि स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना कशा प्रकारे नम्र केले याची ही रसाळ कथा. अक्कलकोटमध्ये दररोज नवनवीन लोक येत असत. एकदा काही प्रकांड पंडित आणि शास्त्रज्ञ स्वामींच्या दर्शनाला आले. त्यांना वाटले की आपण वेदांत वाचला आहे, आपल्याला सर्व शास्त्रे अवगत आहेत, मग हा वेडा म्हणवला जाणारा संन्यासी आपल्याला काय शिकवणार. हे लोक जेव्हा स्वामींसमोर आले तेव्हा स्वामी एका झाडाखाली अगदी साध्या अवस्थेत बसले होते. पंडितांनी त्यांना काही कठीण शास्त्रीय प्रश्न विचारले. त्यांना वाटले की स्वामींना याचे उत्तर देता येणार नाही, पण स्वामी तर अंतर्यामी. त्यांनी त्या पंडितांकडे एकदा पाहिले आणि त्यांच्या मनातील सर्व अहंकार ओळखून घेतला. स्वामींनी अशा काही साध्या शब्दांत आणि दृष्टांतात उत्तरे दिली की ज्या प्रश्नांची उत्तरे शोधायला या पंडितांना आयुष्य कमी पडले असते ती एका क्षणात सुटली. याच अध्यायात एक सुंदर प्रसंग येतो. एक ब्राह्मण स्वामींच्या दर्शनाला आला होता, ज्याला आपल्या उच्च कुळाचा आणि ज्ञानाचा खूप गर्व होता. त्याला वाटायचे की मी खूप सोवळे पाळतो, मी श्रेष्ठ आहे. तो लांब उभा राहून स्वामींकडे पाहत होता. स्वामींनी त्याला जवळ बोलावले नाही, उलट त्याला अशा ठिकाणी बसायला सांगितले जिथे सामान्य लोक बसतात. त्या ब्राह्मणाला त्याचा खूप अपमान वाटला, पण स्वामींनी त्याच्या मनातले विचार ताडले. स्वामींनी त्याला दाखवून दिले की जोपर्यंत तुझ्या मनात मीपणाचा अहंकार आहे तोपर्यंत तुला परब्रह्माचे दर्शन घडणार नाही. स्वामींनी त्याला विचारले, अरे तू ज्या शास्त्रांचा गर्व करतोस त्या शास्त्रात कुठे लिहिले आहे की गरिबांना किंवा सामान्यांना कमी लेखायचे. तो ब्राह्मण निरुत्तर झाला. त्याच्या लक्षात आले की बाह्य सोवळे ओवळे पाळण्यापेक्षा मन शुद्ध असणे किती महत्वाचे आहे. त्याने स्वामींचे पाय धरले आणि त्याचा अहंकार गळून पडला. स्वामी या अध्यायातून आपल्याला शिकवतात की केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून माणूस मोठा होत नाही. जर तुमच्या ज्ञानात नम्रता नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे. स्वामींनी अनेकदा विद्वानांना गप्प केले आहे, पण साध्या भोळ्या भक्ताला मात्र कडेवर घेतले आहे. स्वामींच्या दरबारात राजा असो वा रांग, विद्वान असो वा अडाणी, जो नम्र होऊन येईल त्यालाच स्वामींची कृपा लाभते. हा अध्याय आपल्याला स्वतःच्या कर्तृत्वाचा गर्व न करण्याचा मोठा धडा देतो. मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्यात कधी-कधी आपल्या नोकरीचा, पैशाचा किंवा हुशारीचा गर्व करतो. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या सत्तेपुढे आपण काहीच नाही. जर तुम्हाला स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर आधी मी पण सोडावे लागेल. ज्याप्रमाणे भरलेला पेला अजून पाणी घेऊ शकत नाही, तसाच अहंकाराने भरलेला माणूस स्वामींचे ज्ञान ग्रहण करू शकत नाही. स्वतःला रिकामे करा, म्हणजे स्वामी तुम्हाला कृपेने भरून टाकतील. हा होता अध्याय 8. स्वामींनी अहंकाराचा नाश कसा केला हे आपण पाहिले. पुढच्या भागात म्हणजेच अध्याय 9 मध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी अक्कलकोटवर आलेले पटकी म्हणजेच कॉलराचे मोठे संकट कसे दूर केले आणि मृत्युमुखी पडणाऱ्या भक्तांना कसे वाचवले. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून स्वामींचा हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या अध्यायात.